सन्माननीय PI कैलासजी वाघ साहेब आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व धर्माचे समाज बांधव तसेच माझ्या माता भगिनी, आज आपण येथे कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। मी तर म्हणते अशा घटना घडूच नये। अशा घटना घडण्यापूर्वी थोडी जरी कुणकुण लागली ना तर सर्व समाजाने जागृत होणं गरजेचं आहे आणि त्या नराधमाला ही घटना घडण्याच्या अगोदरच खेचून काढलं पाहिजे। लोकशाहीच्या माध्यमातून आणि कायद्याच्या माध्यमातून अशा नराधमांना फाशीची शिक्षा होईल त्याचा यातना मी तर म्हणते माझ्या मते कमी आहे। अशा या विकृत लोकांना, अशा माजलेल्या सांडांना समाजातल्या प्रत्येक लोकांनी डोक्यापासून त्या पायापर्यंत त्याची छाटणी करून त्याच्या शरीराचे प्रत्येक अवयव छाटून वेशीमध्ये टांगले पाहिजे किंवा चौकात त्याचा कवर केला पाहिजे। वारंवार लहान मुलं, लहान मुली, महिला असे अत्याचार वारंवार होत आहे। याला कुठेतरी पायबंद आला पाहिजे। शासनाच्या माध्यमातून शिबिर झाले पाहिजे, काउन्सिलिंग झाली पाहिजे आणि वेळोवेळी याचं कायद्याच्या माध्यमातून चिमुकल्या असतील, महिला असतील, कायद्याची माहिती दिली पाहिजे। बरं काय, चांगलं काय, वाईट काय, ज्यावेळेस या गोष्टीची त्यांना कल्पना तयार होईल, ज्यावेळेस ते स्वतःचं प्रोटेक्शन करतील, स्वयं संरक्षण करतील, त्या अर्थाने महिला कुठेतरी ती स्वतःची सुरक्षित होण्याची कामे नाही। कारण आपण म्हणतो, निषेध मोर्चे करतो, निवेदन करतो, बंधूंना हे फक्त तेवढ्या पुरतं अवलंबून असतं, परंतु हे वारंवार समाजामध्ये घडत असतं आणि या गोष्टी थांबायला आई बापा, पूर्ण समाजातला घटक, सगळे लोक जर जागृत असले तर निश्चितपणे मी सांगाल अशा काही घटना घडणार नाही। असं माझ्या समाजाच्या वतीने, सर्व समाज बांधवाच्या वतीने आणि महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने, माझ्या स्वाभिमानी मंडळाच्या वतीने मी जाहीर असा निषेध करते आणि त्या नराधमाला 4 दिवसाच्या आत असं काही फाशी दिली पाहिजे। फाशी तर कमीच पडेल, अशा घाणेरड्या वृत्तीच्या माणसाला अशी काही वेगळी प्रावधान तयार झाले पाहिजे की समाजाला इतर